नमस्कार मंडळी, आपला विकास यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं एका व्लॉग सोबत स्वागत करतो. यावेळचा व्लॉग थोडा वेगळा आहे कारण आम्ही अनुभवलेला आहे एक वेगळाच गोवा. प्रवास नेहमीप्रमाणे ट्रेनने केला कारण ट्रेनचा प्रवास हा स्वस्त, मस्त आणि निवांत असतो. मिरजमधून आमच्या जंक्शन इथून जवळपास 11च्या दरम्यान रात्रीच्या वेळेला आम्हाला ती ट्रेन होती जी दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला 6 ते 7 वाजता तिथे सोडणार होती. मी आणि प्रणिताने हा प्रवास अत्यंत निवांत केला. दुसऱ्या दिवशी उठून आम्ही तिथे कुठे राहिलो, काय राहिलो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण ते नंतर. त्याआधी आम्ही काय ठरवलं की एक बाईक रेंट केली जी जवळपास 400 ते 500 रुपये पर डेच्या रेंटने मिळते आणि तिथून आम्ही मडगावमधून निघालो. 30 किलोमीटरच्या अंतरावर असणारं गोव्यातलं अत्यंत सुंदर मंदिर. आम्ही संपूर्ण दिवस गोव्याच्या या संस्कृतीकडे लक्ष दिलं जे की जास्त आपण पाहायला जात नाही किंवा बघत नाही, आणि ती संस्कृती होती म्हणजे हिंदू संस्कृतीची सुंदर मंदिरं. यामध्ये आम्ही सर्वप्रथम ज्या ठिकाणी गेलो तिथला हा पूर्ण नजारा बघा. जितका तो कॅमेरामधून सुंदर वाटतो त्याहीपेक्षा कितीतरी अधिक पटीनं डोळ्याला तो आल्हाददायक आणि सुंदर दिसत होता. तुम्ही नक्कीच ओळखलं असणार आहे हे मंदिर कोणतं आहे. हे मंदिर आहे गोव्यातलं प्रसिद्ध असं शांतादुर्गा मंदिर. त्याच्यावरती असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे श्री शांतादुर्गा विजयते. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एकतर हे निसर्गरम्य परिसरात वसलेलं आहे. तुम्ही जेव्हा आतमध्ये प्रवेश करता तुम्हाला मंदिराच्या मागच्या बाजूला एक मोठा डोंगर गर्द झाडांनी भरलेला आणि त्याचबरोबर अगदी सुंदर अशी स्थापत्यकला असणारं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. नुकताच एखादा सोहळा कोणता तरी होऊन गेल्यामुळं तिथं आतमध्ये थोडी दुकानं वगैरे होती, पण शक्यतो ती इतर वेळेला नसतात. आतमध्ये हा सुंदर मनोरा पाहायला मिळाला जो लाकडी बांधलेला होता आणि एका चाकांवरती उभारलेला, आणि त्याच्याबरोबर आतमध्ये जाताना एक असं होतं की तुम्ही जर शॉर्ट कपडे घातलात किंवा इतर संस्कृतीचे कपडे आपण म्हणतो तसे घातले असतील तर आत मंदिरात तुम्हाला जाता येत नाही. मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण प्रचंड मनाला लोभवणारं आणि मनाला आल्हाददायक समाधान देणारं असं होतं. तिथे सर्व आवार आम्ही फिरून घेतला. पुन्हा एकदा समोरून हा तलावाचं जे काही दर्शन आहे ते घेतलं. या मंदिराच्या आवारात मेन मंदिराला लागूनच गणपती बाप्पांचं मंदिर आहे. तिथे सुद्धा अतिशय सुंदर आणि शांत वातावरण आहे. काही वेळ आम्ही आतमध्ये जाऊन तिथे त्या वातावरणाचा, तिथल्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशनचा आनंद घेतला. खरंच आम्हाला फिरताना असं जाणवतच नव्हतं की आम्ही गोव्यात फिरतोय, कारण जो गोवा डोळ्यांनी इतर पद्धतीने दाखवला जातो किंवा मूव्हीजमध्ये इतर ठिकाणी दाखवला जातो त्या सगळ्या गोव्याच्या पलीकडचा एक सुंदर आल्हाददायक शांत असा गोवा आम्ही अनुभवत होतो. शांतादुर्गा मंदिरामधून आम्ही जेव्हा निघालो आणि मी सहज नजर टाकली तर डोंगरावरती समोरच्या अजून एक मोठं मंदिर आम्हाला दिसत होतं. तिथे जाण्याचा काही योग नाही आला, पण मला खरंच वाटलं की आपल्या संस्कृतीमध्ये किती सुंदर पद्धतीनं जिथे तिथे या व्हायब्रेशन्सना एकत्र करून मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे. पुढे वाटेत जाताना शांतादुर्गा मंदिरापासूनच पुढे गेल्यावरती आम्हाला एक दत्तांचं मंदिर दिसलं, गुरुदेव दत्तांचं मंदिर. आम्हाला ते सुद्धा मंदिर पाहायचा मोह आवरला नाही, कारण गोव्यातल्या प्रत्येक मंदिरामध्ये काहीतरी वेगळेपण होतं, तर ते सुद्धा आम्ही टिपून घेतलं. तिथे वाटेत एक बोर्ड दिला होता. त्या बोर्डवरती त्या रोडला किती मंदिरं आहेत त्याचाही तिथे उल्लेख केला होता आणि तुम्ही तिथे जाऊन तुम्ही त्या इतरही मंदिरांचा आनंद घेऊ शकता. श्री शांतादुर्गा मंदिराच्या रोडवरतीच आणखी एक मठ आम्हाला पाहायला मिळाला. आउट ऑफ क्युरिओसिटी आम्ही आत जाऊन बघायचं ठरवलं, तर आत गेल्यावरती तर आमचं मन अजून प्रसन्न झालं, कारण त्या मठामधलं वातावरण इतकं आल्हाददायक होतं आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती पाहिल्यावरती तर आपला तर मोह आवरतच नाही. तर तिथे जाऊन आम्ही शांतपणे विठ्ठलाचं ध्यान केलं, स्मरण केलं आणि तिथल्या वातावरणाचा सुद्धा आनंद घेतला. जेव्हा जेव्हा आम्ही अशा ठिकाणी भेट दिली तिथे आम्हाला जाणवत होतं की वेगळाच गोवा आज अनुभवायला मिळतोय, आणि तुम्हाला सुद्धा वाटत असेल की हा खरंच गोवा आहे का, कारण अशा सगळ्या पद्धतीचे सुद्धा तिथे क्षेत्र आहेत, ठिकाणं आहेत जी की आपल्याला कधी दाखवली गेली नाहीत किंवा खूप रेअरली दाखवली गेलेत. सो आम्ही प्रत्येक ठिकाणावरती हा आनंद घेतला, तिथले व्हायब्रेशन्स फील केले आणि खरंच एक वेगळा गोवा अनुभवला, आणि जो तुमच्यापर्यंत पोहोचवायला आम्हाला प्रचंड आनंद होतोय. यानंतर आम्ही त्याच गावामध्ये शांतादुर्गा, ज्याला कपिलेश्वरी असं म्हणतात, तर त्यांचेच यजमान
श्री कपिलेश्वर यांच्या मंदिरात गेलो. ते सुद्धा जुनं मंदिर होतं, पण मंदिरासमोर विस्तीर्ण असा तलाव आणि जुनं असं कन्स्ट्रक्शन, चिरांच्या बांधलेल्या सगळ्या भिंती, हे पाहून मन इतकं प्रसन्न होत होतं. खरंच मोह आवरला नाही आणि आम्ही त्या तलावाच्या अगदी पायऱ्या उतरून खालपर्यंत जाऊन त्या तलावाचं दर्शन घेतलं आणि नंतर श्री कपिलेश्वरांचं सुद्धा दर्शन घेतलं. या मंदिरांची स्थापत्यकला पाहून खरंच मन म्हणत होतं की गोवेकरांचा नाद करायचा नाही. त्यांनी ज्या पद्धतीनं ही संस्कृती जपली ती खरंच वाखाणण्याजोगी तर आहेच, पण त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे की आपल्या संस्कृतीची जोपासना किती सुंदर पद्धतीनं आणि व्यवस्थितरित्या आपण करू शकतो. हे जे मंदिर आहे ते तुम्हाला मडगाव, म्हणजे जिथे तुम्ही ट्रेनने उतराल साऊथ गोव्याला, तिथून तुम्हाला अगदी 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. बाईक घेऊन गेलात तर तुम्हाला वाटेतल्या सुद्धा निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येईल आणि या सर्व मंदिराचा सुद्धा आनंद घेता येईल. या मंदिरापासून बाहेरच्या मेन रोडवरती आल्यावरती आम्हाला भगवती मंदिर दिसलं. त्याही मंदिरामध्ये गेल्यावरती आम्हाला जाणवलं की खरंच या मंदिरांची जी स्थापना आहे, ज्या पद्धतीने याचं बांधकाम आहे, ज्या पद्धतीने याची ठेवण आहे, ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. इथे गेल्यावरती मनाला खरंच एक वेगळे व्हायब्रेशन जाणवतात, शांतता फील होते, जी की या धकधकीच्या आपल्या लाईफमध्ये खूप जास्त गरजेची सुद्धा आहे. सो आम्ही पुन्हा एकदा या आणखी एका नवीन मंदिराचं, भगवती मंदिर, जे की शांतादुर्गा मंदिराजवळच आहे, तिथे आम्ही ह्याचं दर्शन घेतलं आणि तिथून निघालो गोव्यातल्या प्रसिद्ध अशा श्री मंगेश देवस्थानाकडे. त्याला मंगेशी असं सुद्धा म्हटलं जातं. तिथलंही जे काही वास्तुशिल्प आहे, वास्तुशास्त्र आहे, ते अगदी सेम तुम्हाला भासतं की शांतादुर्गासारखं. समोर पूर्ण मोठा विस्तीर्ण असा तलाव, त्याच्यानंतर आतमध्ये सुद्धा एक मोठा असा मनोरा दिसतो आणि त्या मनोऱ्यासोबतच या तलावाच्या अगदी मागच्याच बाजूला तुम्हाला निसर्गाची पुन्हा एकदा सुंदर अशी उधळण दिसायला लागते. आतमध्ये सुद्धा तुम्हाला शॉर्ट कपडे घालून आतमध्ये जायला एंट्री अजिबात नाहीये. तुम्ही एकतर पारंपरिक पोशाख किंवा पूर्ण पोशामध्ये असलं पाहिजे, हे मात्र नक्की लक्षात ठेवावं. मी त्या दिवशी चुकून शॉर्ट्स घातले असल्यामुळे मला आतमध्ये जाता आलं नाही आणि तसंही मंदिराच्या आतमध्ये शूटिंग करणं अलाउड नाहीये. हे आहे श्री मंगेश देवस्थान, जे मडगाव पासून एक 30 किलोमीटर 35 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तास ते सव्वा तासाचं अंतर लागतं, वेळ लागतो, पण तो वेळ सुद्धा अत्यंत आल्हाददायक आहे, एवढे मात्र नक्की. सगळ्यात महत्वाचं, गोव्यामध्ये फिरायला हा जो फेब्रुवारीचा महिना आहे तो एकदम पूरक पोषक असल्यामुळे तुम्ही ना थंड ना गरम अशा एका सुवर्ण मध्य वातावरणामध्ये तिथे तुम्ही खूप निवांतपणे फिरू शकता. इथे त्यांनी लिहिलेलं होतं की श्री मंगेश देवस्थान जे आहे ते त्या काळामध्ये जेव्हा इतर धर्मियांचं तिथे वास्तव्य होतं किंवा तिथे प्रचार प्रसार वाढत होता, तर त्यावेळेला हिंदू धर्मियांनी कसं हे मंदिर जपून ठेवलं आणि परकीय आक्रमणांपासून याच्यामध्ये कसं त्यांनी स्वतःला सांभाळलं आणि कसं या मंदिराची स्थापना झाली, ही संपूर्ण तिथे ती एक स्टोरी बाहेरच्या एका दगडावरती प्रिंट करून कोरून ठेवलेली आहे. श्री मंगेश देवस्थानाचं दर्शन घेऊन आम्ही वाटेतून निघालो होतो, तर फोंडा हे जे गाव लागलं तिथे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं दर्शन झालं. तिथे एक प्रतिकृती उभी केली किल्ल्याची आणि तिथे गेल्यानंतर ऑब्व्हियसली छत्रपती शिवाजी महाराज दिसल्यावरती कुणाला मोह आवडतो. आम्ही ते शूट करून घेतलं आणि त्या दरवाजामधून पुढे गेल्यानंतर महाराजांचं जे विलोभनीय दर्शन झालं, सुंदर असा अश्वारूढ पुतळा आम्हाला पाहायला मिळाला. ते पाहून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची कृतज्ञता मनामध्ये दाटून आली. तिथून थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला वाटेमध्ये नवदुर्गा मंदिर म्हणून बोर्ड दिसला. म्हटलं छोटंसं मंदिर असेल, जाऊन बघूया. त्या गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला कळलं की हे अत्यंत सुंदर मंदिर आहे. नुसतंच मंदिर नाही, मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर अत्यंत सुंदर वास्तुशिल्प पाहायला मिळालं. एक सुंदर पद्धतीनं
गवतावरती कोरून श्री नवदुर्गा प्रसन्न असं लिहिलेलं सुद्धा आम्हाला पाहायला मिळालं, जे की सहसा इतर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. विस्तीर्ण असा संपूर्ण एरिया पाहायला मिळाला ज्याच्यामध्ये हे मंदिर आहे. त्या गावचं हे ग्रामदैवत आहे आणि त्या पद्धतीनं आतमध्ये सुद्धा खूप सुंदर पद्धतीनं त्याची रचना आणि त्याची स्थापना केलेली आपल्याला दिसायला येते. श्री नवदुर्गा मंदिर हे जे होतं हे जुन्या पद्धतीनं आणि असं म्हणूया की गोव्याच्या वैविध्यपूर्ण पद्धतीनं बांधलेलं मंदिर होतं. आम्ही आतमध्ये जाऊन पूर्ण या मंदिराचा अनुभव घेतला, आनंद घेतला आणि तिथे थोडा वेळ घालवला. मंदिराच्या स्थापत्यकलेविषयी किती विचार करावा तितका कमी आहे. किती सुंदर बारकाईनं कोरलेली, रंगकाम केलेली ही जी मंदिर आहेत ती खरंच आपल्या संस्कृतीची एक मोठी अशी धरोहर आहे असं मला वाटतं. त्यामुळंच मला अजूनही तुम्हाला आठवण करून द्यावी वाटते की आत्ता तुम्ही पाहताय आपल्या विकाससोबत गोव्याचा एक वेगळा दृष्टिकोन, वेगळा गोवा. मंदिरामध्ये जितकं आल्हाददायक होतं तेवढंच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि बाहेरच्या बाजूला सुद्धा सुंदर वातावरण होतं. नेहमीप्रमाणे गोव्यातला निसर्गरम्य परिसर, मंदिराच्या मागे विस्तृत अशी जागा आणि त्या जागेवरती झाडांची एक सुंदर ठेवण तिथे करण्यात आली होती. मी त्या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा फिरत हा सगळा आनंद घेतला आणि ऑब्व्हियसली हे सगळं शूट करताना प्रणिताची मला खूप जास्त मदत झाली. त्यासाठी तिची जितकी कृतज्ञता व्यक्त करावी तितकी कमीच आहे. या मेन मंदिराच्या बरोबर पुढच्या बाजूला काही अजून मंदिरं होती. त्यातलं एक मंदिर आम्ही पाहायला गेलो तर आतलं ते जुनं बांधकाम आणि जुन्या पद्धतीचं सगळं कन्स्ट्रक्शन बघून खरंच खूप अप्रतिम वाटलं. श्री कमळेश्वरांचं हे मंदिर होतं. आतमध्ये जुन्या पद्धतीचं सगळं बांधकाम होतं आणि बाहेरून त्याची डागडुजी करण्यात आली होती. पुन्हा एकदा जाणवलं की संस्कृती ही जपावी लागते आणि ती जपण्याची एक मेंटॅलिटी असावी लागते. तर हे सगळं बांधकाम बघून खरंच त्या जुन्या लोकांनी हे सगळं बांधलेलं आणि त्यांनी ते जपलेलं त्याबद्दलच्या मनामध्ये कृतज्ञतेच्या भावना पुन्हा एकदा उमटून आल्या. या मंदिराच्या बरोबर मागे श्री गणेश मंदिर, त्यानंतर श्री हनुमानांचं मंदिर आणि दत्तात्रयांचं मंदिर सुद्धा आम्ही अनुभवलं आणि अत्यंत रंगसंगती इतक्या सुंदर होत्या. गोव्याची एक वैशिष्ट्यता आहे की त्यांनी प्रत्येक रंगाचा खूप सुंदर वापर केलेला आहे आणि रंग सुद्धा अत्यंत योग्य आणि समर्पक सगळीकडे वापरलेले आहेत. या सर्व विविध पूर्ण रंगसंगती पाहून आणि मंदिरांना पाहून मन प्रफुल्लित आणि प्रफुल्लितच होत होतं आणि शांत होत होतं. हे मंदिर पाहून आम्ही वाटेतून परत येताना आम्हाला एक तलाव दिसला आणि तलावाच्या पलीकडे अजून एक मंदिर दिसलं. आधी तर तलावावरून हे दृश्य कसं दिसतं हे तुम्ही पाहून घ्या. नयनरम्य, आल्हाददायक, सुंदर, अतिसुंदर. हे जे ठिकाण आहे ते तुम्हाला मडगाव पासून अगदी 20 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे. श्री गोपाळ कृष्ण प्रसन्न असं पाहिल्यानंतर, कन्हैयाला पाहिल्यावरती आपल्याला काय मोह आवरतो, तर गोपाळ कृष्णाचं दर्शन घ्यायला आम्ही आतमध्ये जात होतो. हे सुंदर असं चित्र आम्हाला आधी दिसलं राधाकृष्णाचं आणि त्यानंतर आजूबाजूचा संपूर्ण एरिया सुद्धा पाहून घ्या. एका मोठ्या विस्तृत तलावाच्या अगदी काठावरती हे सुंदर मंदिर वसलेलं आहे. मंदिराच्या आतमध्ये सुद्धा खूप प्रसन्न आणि एकदम विस्तृत अशी जागा आहे, जिथून आम्ही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत होतो तेव्हा याही मंदिराची रंगसंगती बघून मन एकदम प्रफुल्लित होत होतं. या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा अत्यंत सुंदर वातावरण, आल्हाददायक वातावरण आणि मेन म्हणजे हे जे प्रभू श्रीकृष्णांचं दर्शन झालं ते म्हणजे कालिया मर्दनाच्या अवतारातले श्रीकृष्ण आम्हाला पाहायला मिळाले, जे की रेअरली पाहायला मिळतात. तर तिथे आम्ही शांतपणे
गोपाळ कृष्णाचा कालिया मर्दनाचा तो अवतार पाहून त्यांचं दर्शन घेतलं. यानंतर वाटेमध्ये आम्हाला दिसले साईबाबा. साईबाबांचं सुद्धा अत्यंत नयनरम्य आणि उत्कृष्ट असं शांत मंदिर आम्ही पाहिलं. तिथे बाहेरच साईबाबांचा एक मोठा असा एक पुतळा सुद्धा तिथे होता, त्याचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. आणि आतमध्ये मंदिर तर काय सांगावं, स्वच्छतेचा आणि वास्तुकलेचा एक योग्य असा संगम आम्हाला पाहायला मिळाला आणि मन अत्यंत, पुन्हा एकदा सांगतोय, समाधानी आणि प्रफुल्लित झालं. श्रद्धा आणि सबुरीचा खरा अर्थ इथल्या मंदिराची स्वच्छता पाहताना जाणवत होता. किती श्रद्धेनं आणि किती सबुरीनं स्वच्छता आणि या मंदिराची डागडुजी केली गेली हे तिथे जाणवत होतं. सर्वच मंदिरं गोव्यातली आम्हाला पुन्हा एकदा आपल्या संस्कृतीकडे ओढत होती आणि श्रद्धेवरती पुन्हा एकदा आणत होती. मला तर सर्वच जनरेशनना, प्रत्येक लोकांना विनंती करायची की गोव्याला जर जात असाल तर या पद्धतीचा गोवा नक्की अनुभवा. तुमच्याकडे एक तुमची बाईक रेंट किंवा 4 व्हीलर काही असेल, पण गुगल मॅपवरती न जाता रस्त्याच्या आजूबाजूला पाहत पाहत या सर्व गोष्टींचा आनंद घ्या. आणि रात्री नेहमीप्रमाणे आम्ही बीचवरती जाऊन आमच्या या पहिल्या दिवसाची सांगता केली अत्यंत शांत समाधानाने. आता आम्ही नेमकं दुसऱ्या दिवशी काय केलं हे पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळेल. कसा वाटला हा व्लॉग नक्की कळवा.